नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत। पिको फॉल करताना सगळ्यात आधी साडीच्या बॅक साईडचं सरळ कटिंग करून घ्यायचं। बऱ्याच साड्यांना पुढच्या साईडने लेस असते किंवा गोंडे असतात, त्यावेळेस त्यांना पुढच्या साईडने कटिंग करण्याची गरज नसते, पण ज्यावेळेस प्लेन असेल त्यावेळेस पुढच्या साईडने पण अशा पद्धतीने खाली साडी सरळ अंथरून घ्यायची आहे आणि सरळ कात्री एका लाईनमध्ये पकडून सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने बॅक साईडने आणि फ्रंट साईडने अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी ते सरळ कटिंग केलेलं आहे। सरळ कटिंग केल्याने काय होतं की साडीला जो पिको करतो तो सरळ दिसतो आणि साडीची फिनिशिंग छान दिसते। तर आता मी इथे पिको फॉलची मशीन घेतलेली आहे आणि इथे आपण करणार आहोत पिको। तर आता मैत्रिणी बऱ्याच विचारतात की तुम्ही पिकोसाठी वेगळी मशीन वापरता आणि फॉल लावण्यासाठी वेगळी मशीन वापरता का? तर नाही, मी दोन्हीसाठी एकच मशीन वापरते। आणि इथे तुम्ही पाहत असाल तर पिको एकदम बारीक आलेला आहे। तर हा कशामुळे, तर तुम्ही इथे जे पाहत असाल की मी साडी हलक्या हाताने पुढे खेचत आहे, त्यामुळे पिको हा बारीक येतो। जर तुम्ही साडी लूज सोडली किंवा थोडी पण ओढली नाही तर मात्र पिको जाडसर होतो। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। जर तुम्हाला अगदी पातळ दोरीसारखा पिको हवा असेल आणि फिनिशिंग सह हवा असेल तर अशा पद्धतीने साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे। आता मी पिको एका बाजूचा करून झालेला आहे, तर वरच्या बाजूने थोडासा ओपन भाग राहिला असेल तिथेही आपण पिको करून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूनेही पिको करून झालेला आहे। आता आपण लावणार आहोत फॉल। तर पण फॉल लावण्याच्या आधी एक स्टेप्स असते महत्त्वाची। तर जो फॉल आहे तो फॉल अगोदर धुवून आणि प्रेस करून घ्यायचा आहे आणि मगच फॉल लावायचा आहे। आणि फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तर तुम्ही 12 ते 13 इंचापर्यंत मार्जिन सोडू शकता। मी इथे 12 इंच घेतलेला आहे आणि हा जो फॉल आहे याला मी धुवून वाळवून मग प्रेस केलेला आहे। असं केल्याने काय होतं की ज्यावेळेस आपण फॉल साडीला लावतो आणि ज्यावेळेस हा धुतलेला असतो तर त्यात काही फरक पडत नाही, पण जर न धुता फॉल साडीला लावला तर ज्यावेळेस आपण साडी धुतो त्यावेळेस फॉल पण धुतला जातो आणि फॉल आकसला जातो। कारण फॉल हा कॉटनचा असतो। कॉटनचा असल्या कारणाने फॉलला अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, प्रेस करायचा आहे आणि मगच साडीला लावायचा आहे। साडीच्या काठावरती फॉल व्यवस्थित ठेवायचा आहे किनारीवरती, आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने पूर्ण साडीला फॉल पिको करून घ्यायचा आहे। तर इथे पण हलक्या हाताने साडी पुढे खेचली की होणारा जो पिको असतो साडीच्या खालच्या किनारीला तोही अगदी बारीक होतो, जाडसर होत नाही। तर मी तुम्हाला आता पूर्ण दाखवते अगोदर। तर या पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल पिको करूनच घेतलेला आहे। तर बऱ्याच मैत्रिणींच्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की इथे जाडसर होतं किंवा पायामध्ये अडकतं, म्हणून आम्ही दोन्ही साईडने हात शिलाई करतो। तर हात शिलाई दोन्ही साईडनं करण्यापेक्षाही अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर अगदी परफेक्ट लागला जातो। हात शिलाईने तरी धागामध्ये कुठं पैंजण वगैरे मध्ये धागा अडकला तर पूर्ण फॉल निघून येतो, पण जर पिको फॉल केलेला असेल तर 100% चान्स कमी होतात फॉल निघण्याचे, कारण पूर्ण साडीला दोऱ्याने पिको केलेला असतो, त्यामुळे फॉल इझिली निघत नाही। आता हात शिलाई करण्यासाठी मी साडी जमिनीवर सरळ अंथरून घेतलेली आहे, कारण साडी जमिनीवर सरळ अंथरून घेतली की अगदी 2 मिनिटांमध्ये पूर्ण साडीला हात शिलाई करून होते। कारण पिको फॉलमध्ये मेन काय आहे, हात शिलाई करण्याचंच काम थोडंसं किचकट आहे आणि हे करायला प्रत्येक मैत्रिणीला कंटाळा येतो। म्हणून मी ही माझ्याकडची उपयुक्त ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत आहे की साडी अशा पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आणि मी जसं मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूने तुम्हीही एवढीच मार्जिन सोडत असाल, पण जर तुम्ही नवीन असताल तर इथे मी जसं मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढंच, कारण सुईच्या बाजूने धागा बिलकुल दिसला नाही हाच फॉलचा नियम आहे। म्हणून अगदी धागा गुंतण्यापुरती सुई ओवून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूनही खूप मोठा टाके घ्यायचे नाही, तर अगदी 1/4 इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी धाग्यांचे टाके घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे। आता सुरुवातीला हातशिलाई करताना थोडंसं काळजी घ्यायची आहे, धागा तुटून द्यायचा नाही आणि
ज्यावेळेस तुम्ही हातशिलाई करताल त्यावेळेस शक्यतो तुम्ही अखंड दोराच वापरायचा आहे. फॉल आपला 2 मीटर असतो, तर आपण 2.5 मीटर इतका धागा अंदाजे घ्यायचा आहे आणि मग फॉल लावायचा आहे. याने काय होतं की अखंड फॉल लागला जातो आणि फॉलही चांगला लागतो. तर इथे पाहत असाल मी अगदी काळजीपूर्वक सुरुवातीला थोडीशी हातशिलाई करताना काळजी घ्यायची, कारण दोरा खूप मोठा असतो आणि ओवल्यानंतर इथे एकमेकांमध्ये अडकून दोरा तुटण्याची शक्यता असते. म्हणून ज्यावेळेस आपण सुई पुढे ओढतो त्यावेळेस अगदी दोरा आहे ना तो थोडासा अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे साडीवरती आणि मग हलक्या हाताने सुई पुढे ओढायची आहे आणि दोऱ्याला कुठंही गाठ बसून द्यायची नाही, म्हणजे दोरा तुटत नाही. आणि थोडंसं अर्ध्याच्या पुढे गेलं की अगदी अर्ध्या मिनिटामध्ये पूर्ण साडीला फॉल हातशिलाई करून होतो. म्हणजे फार फार तर आपण 5 मिनिटामध्ये पूर्ण साडी हातशिलाई करून पिको फॉल करून तयार करून घेऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही साडीला खरंच पिको फॉल करून बघा. पाटापेक्षाही, म्हणजेच काही मैत्रिणी पाटावरती फॉल लावतात किंवा मशीनवरती लावतात, त्यापेक्षाही अशा पद्धतीने जर तुम्ही हातशिलाई केली तर पिको फॉलसारखी किचकट वाटणारी गोष्ट अगदी 5 मिनिटात एक साडी अशा पद्धतीने तुम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी पिको फॉल करून 1000 रुपये तरी कमवू शकता. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशा पद्धतीने तुम्ही जर पिको करत असाल तर तुम्ही आता सध्या बाजारामध्ये खूप साड्यांच्या दुकानामध्ये साड्या म्हणजे 5000च्या वरती साडी घेतली तर तुम्हाला पिको फॉल त्यामध्ये फ्रीली लावून दिला जातो. अशा बऱ्याच जाहिराती असतात, तुम्ही तुमच्या एरियामधल्या दुकानामध्ये विचारून बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही चौकशी करायची आहे आणि तुम्हाला जर त्या दुकानातून साड्या तुम्हाला नेऊन दाखवायच्या आहेत 1-2 अशा पद्धतीने पिको करून योग्य फिनिशिंगसाठी, त्यांना जर आवडल्या तर तुम्हाला खूप घर बसल्या इझिली काम येईल आणि तुम्ही साडीला पिको फॉल या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने करताल आणि 4 पैसे तुम्हीही कमवू शकता. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता तुमच्या इथे गोष्ट लक्षात आली असेल की मी पूर्ण साडीला हातशिलाई करून झाल्यानंतर धागा इथे लॉक करून, म्हणजेच धाग्याला गाठ दिलेली आहे. तर चला, आणि या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.